दिलेल्या आदेशानुसार ठरलेल्या जागी लपवावी लागेल. शिवा, अरे तुझ्यासाठी गरमागरम चहा बनवला, तुला पाहिजे होता तसा. नाही नाना, आपल्याला चहा नकोय, आपण निघतो, तू पिऊन घे. हा, अरे असं कसं? तुझी तब्येत ठीक नाही ना, आणि चहा करायला तोच सांगितलं आणि आता नाही म्हणतोय. हा, पण आता नकोय आपल्याला, आपण जातोय आपल्याला कामासाठी. एक मिनिट, तू तिथं बस. अरे ऐक माझं लेका, ऐक की. अरे नाना, अरे ऐक की. अरे चहा प्यायला जरा तरतरी वाटेल, घे. आणि थंड व्हायच्या आत पिया सगळा. शिवा लवकर ये इकडे. शिवा लवकर ये. शिवा. शिवा, अरे तुझा हात का थर करायलाय? थंडी वाजते का? नाही ते, हा आपण बोललो ना आपल्याला बरं वाटत नाही, आपण पटकन डॉक्टरकडे जाऊन येतो. हा ठीक आहे, आपण दोघंच जाऊ डॉक्टरकडे. नाही ना, तू कशाला येतो? तू थांब इथे, आपण डॉक्टरकडे जाऊन येतो. तोपर्यंत तू जेवण बनवून ठेव, म्हणजे कसं आलो तर आपण जेवू शकेल ना. बरं ठीक आहे, पहिला तू चहा पी. हा, मी बघतो जेवणाचं, आणि लागलीच तर इंजेक्शन पण लावून घे. हा हा ठीक आहे, ठीक आहे. शिवा, अरे लेका कुठे गेलास तू? हे शिवा. चेटकोवा, मटक मटक सटक. तुझी निष्क्रिय निघालास शेवटी. साधी पेटी मिळवू शकला नाहीस, त्या मुलाला संपू शकला नाहीस, आणि मी बोलवल्याबरोबर पहिल्या हक्केला तू आला नाहीस. तू कसा माझा गुलाम? आपण काम पूर्ण करणारच होतो, पण शक्ती आडवी आली, आणि ती पेटी आपल्याच काय तुझ्या पण हातात नाही घेता येणार तुला. गप्पा बस. चेटकोवा, आपल्यावर दया कर, आपल्यावर दया कर चेटकोवा. तुझ्यासारख्या नाकारत्या माणसांची मला गरज नाही. मरायला तयार हो. निघून जाऊया, नाहीतर बघा तो शिवाला जसं फोडतोय ना तसं आपल्याला पण फोडून काढेल तो. आधीच आपल्यावर राग आहे त्याचा. चेटकोवा कर आपल्याला. हे बघ, तू शांत हो, मला तुला काय तू हो, तर याच्या जागी तुला लटकवून फासावर.
चिटकोबा आता कोणाचाही ऐकणार नाही, फक्त स्वतःचा ऐकणार. नाही, याला मी फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. उठ चिटकोबा, उठ उठ उठ. चिटकोबा, चिटकोबा माफ कर आपल्याला. शिवा, तुला या स्टील बॉडीचा लय माज होता ना? कसं वाटतं? गप्प बस जरा. देवी आदिशक्ती, कुणालाही काही कळू न देता मी ही पेटी या झाडाखाली पुरली आहे. पण या पेटीतला शृंगार कधी परिधान करायचंय हे जर मला कळलं असतं ना तर बरं झालं असतं देवी, कारण लवकरात लवकर मला हे युद्ध संपवायचंय. अहो तर तू मला स्वार्थी समज, पण माझ्या शिवासाठी, माझ्या प्रेमासाठी मी स्वार्थी वागते असं समज. मला माझ्या शिवाला काही होऊ द्यायचं नाहीये. मला माझ्या शिवाला गमवायचं नाहीये. चिटकोबा, ऐक ना चिटकोबा, हे बघ, थांब, शांत हो. हे बघ, मला असं आतून वाटतंय की आपण शिवाला समज देऊया आणि त्याला सोडून देऊया. आपण त्याला नको मारूयात. सोडून देऊया? हो. त्याला असं नाही मारत, याचे तुकडे तुकडे करून मी याला मारणार. याला सामान्य मृत्यू येता कामा नये.